अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, सचिन वाझेनं अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपाची ही बातमी आहे। तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप वाझेनं केलाय। अनिल देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत असंही त्यानं म्हटलंय। याच संदर्भात फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचंही त्यानं म्हटलंय। अँटिलिया समोर स्फोटकं ठेवल्याचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझे जेलमध्ये आहे। प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है, सारा उनके खिलाफ गया है। मैंने सारे इसको प्लीज दे दिए सारे एविडेंस मैंने दे दिए। मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ है। पुढची महत्त्वाची बातमी, सचिन वाझेनं केलेले आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नवी चाल असल्याचं अनिल देशमुख म्हणतात। तर अनिल देशमुखांना आता कळलं असेल असं नितेश राणेंनी म्हटलं। तसंच वाझेनं सत्य समोर आणलं असल्याची प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे। देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वाझेच्या माध्यमातून आरोप लावतायत। त्याच्यामुळे जनतेला हे मी सांगू इच्छितो की मी जे आरोप लावले ते देवेंद्र फडणवीसवर आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले। पण हायकोर्टाचा आदेश मी परत सांगतो की हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा सचिन वाझे हा व्यक्ती आहे आणि याच्या कोणत्याही महिन्यावर याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे। आता काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी अन्य लोकांवर दगड मारू नये हे आज सकाळी अनिल देशमुखांना कळलं असेल। ज्या अर्थी आमच्या फडणवीस साहेबांवर काही दिवसा अगोदर मोठे पेन ड्राईव्ह हलवत आरोप करत होते। आता जरा सकाळी जे सचिन वाझेंनी सत्य सांगितलंय त्याहीबद्दल जरा एक पेन ड्राईव्ह दाखवा आम्हाला।